नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. मित्रांनो, तुम्ही जर म्युच्युअल फंड हाऊसला पेटीएम पेमेंट बँक जर लावली असेल तर ती चेंज करावं लागते. मित्रांनो, तुम्ही ग्रो ॲप, झिरोदा, एंजल वन, अपस्टॉक कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला जे पेटीएम पेमेंट बँकेचं जे अकाउंट आहे म्युच्युअल फंडचं ते चेंज करावंच लागतं. मित्रांनो, त्यासाठी मी एक तुम्हाला सोपी पद्धत सांगत आहे. मित्रांनो, आपल्या प्ले स्टोअरवर जायचं आणि तिथं म्युच्युअल फंड सेंट्रल असं टाईप करायचं. मित्रांनो, म्युच्युअल फंड सेंट्रल हे ॲप डाउनलोड करायचं. त्या ॲपमध्ये लॉग इन करून मित्रांनो आपण आपलं अकाउंट बनवायचं आणि त्यामध्ये 5 प्रश्नाचे उत्तर मागतात. ती 5 प्रश्नाची उत्तरं द्यायची, कारण ते आपल्याला ज्यावेळेस लॉग इन करतो त्यावेळेस ते उत्तर तुमची आवडती बाईक, तुमचं आवडता खेळ अशा प्रकारचे इंग्रजीमधून 5 त्यांचे क्वेश्चन असतात. त्यातला कोणता एक क्वेश्चन येतो आणि आपल्याला त्यामध्ये लॉग इन करावा लागतो. मित्रांनो, लॉग इन करताना पासवर्ड हा पहिला अंक मोठ्या अक्षरात आणि त्यानंतर स्मॉल अंक आणि त्यानंतर ॲन द राईट हॅश अशा प्रकारे काही देऊन 1 4 2 अशा प्रकारचं टाकून तुम्ही त्यामध्ये पासवर्ड सेट करायचा. हा पासवर्ड 8 अंकी ते 16 अंकी असतो. मित्रांनो, हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर पुन्हा पॅन कार्ड टाकून तो पासवर्ड टाकायचा आणि त्यामध्ये लॉग इन करून सर्व्हिस रिक्वेस्टमध्ये जायचं आणि त्यामध्ये मित्रांनो बरेच प्रकारच्या सर्व्हिस असतात. त्यामध्ये एक सर्व्हिस आहे बँक अकाउंट चेंज सर्व्हिस. मित्रांनो, त्यावर क्लिक करायचं आणि त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपले जेवढे फोलिओ असतात ते सर्व त्यामध्ये सिरियल दिसतात आणि ज्या फोलिओमध्ये आपली पेटीएम पेमेंट बँक ॲड केलेली आहे त्यावर क्लिक करायचं आणि मित्रांनो पुढं जायचं. पुढं गेल्याच्यानंतर तिथं आपल्याला आपलं अकाउंट नंबर, IFSC कोड ही माहिती भरायची. मित्रांनो, हे तर सर्वांना समजतं. त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. मित्रांनो, आता आपल्याला त्यासाठी नवीन बँकेचं अकाउंट चेंज करण्यासाठी आपल्याला कॅन्सल चेक लागतो. तो कॅन्सल चेक आता आपल्याला बँकेकडून मागून घ्यायचा असतो. तो काळजीने पाहून घ्या आणि जुन्या बँकेत जर तुमचं जुन्या बँकेचा जर प्रूफ मागवला तर मित्रांनो त्या जागी तुम्ही एक ते काय म्हणतात त्याला, आपलं पॅन कार्ड आहे का त्याचं एक फोटो जुन्या बँकेच्या जागेवर आणि नवीन बँकेच्या जागेवर तुम्ही चेकबुकचा कॅन्सल चेक तुम्ही त्यामध्ये प्रूफ म्हणून देऊ शकतात. मित्रांनो, त्यानंतर 24 घंट्यामध्ये तुमचं नवीन अकाउंट हे चेंज होईल आणि तुम्ही म्युच्युअल फंड विड्रॉल करू शकता. अन्यथा मित्रांनो, म्युच्युअल फंड विड्रॉलसाठी पेटीएम पेमेंट बँक त्यामध्ये ॲड असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही म्हणाल माझ्या याच्यामध्ये 2-3 बँका आहेत ॲपवर, तर त्यातली जर समजा एका फोलिओला पेटीएमची बँक लागली असली तर ती चेंज करावं लागेल. त्यासाठी ही जी सर्व प्रोसेस सांगितली मित्रांनो ही लक्षपूर्वक ध्यानात ठेवा आणि हा व्हिडिओ जर समजला नाही तर परत एकदा पहा आणि हे तुम्हाला समजून जाईल. अशाच व्हिडिओसाठी अशोक वारुंगळे यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.